MySQL सिलेक्ट क्वेरी बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पासवर्ड टाकून घेऊयात. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर आपण एक डेटाबेसचा वापर करूया. ज्या डेटाबेसचं नाव असेल रोहित, जो मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवला आहे, ज्यामध्ये एक टेबल सुद्धा आहे. त्या टेबलचं नाव सुद्धा रोहित आहे. मग तो टेबल आपल्याला आता शो करायचा आहे. शो करण्यासाठी आपण त्या टेबलला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सिलेक्ट MySQL क्वेरीचा वापर करतो. आता मी क्वेरी लिहित आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव. टेबलचं नाव काय आहे? रोहित. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम रोहित म्हणजे काय? सिलेक्ट केल्या ऑल व्हॅल्यूज फ्रॉम रोहित टेबल, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू रोहित टेबल मधील. एंटर केल्यानंतर एज, रोल नंबर, नेम, सॅलरी हे माझे कॉलम्स आहेत आणि ह्या त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. आता स्पेसिफिक जर मला फक्त नावं डेटाबेस मधून काढायचे असतील, म्हणजे नेम, तर मी काय करणार, इथे ऑल वापरल्यामुळे, म्हणजे स्टार वापरल्यामुळे सगळ्या व्हॅल्यूज आपल्या समोर आलेल्या आहेत, टेबलच्या कॉलम्स आलेले आहेत. आपण आता फक्त एक स्पेसिफिक कॉलम घेऊन बघूयात. सिलेक्ट नेम फ्रॉम रोहित. असं केल्यामुळे रोहित या टेबल मधील नेम हा कॉलम डिस्प्ले होईल. अशा प्रकारे आपण MySQL सिलेक्ट क्वेरीचा वापर करू शकतो.